नमस्कार मंडळी. टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. बेसनचे लाडू आपण नेहमीच तुपामध्ये बनवतो, पण आज माझ्यासारख्या लोकांसाठी म्हणजे ज्यांना तूप जराही आवडत नाही किंवा जे विगन आहेत त्यांच्यासाठी मी बनवलेले आहेत तेलामधले लाडू. चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करू. गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे. 2 वाट्या बेसनाचे मी लाडू बनवणार आहे, त्यामुळे मी पॅनमध्ये अर्धा कप तेल टाकून घेतलेलं आहे. तेलामध्ये आता मी 1 कप बेसन टाकून घेतलेलं आहे. टाकलेलं बेसन तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये मी अजून 1 कप बेसन टाकून घेत आहे. आता टाकलेलं बेसनही आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता बेसन आपल्याला कंटिन्यू हलवत राहून तोपर्यंत भाजायचं आहे जोपर्यंत बेसनचा छान गोल्डन कलर येत नाही. आता तुम्हाला असं वाटत असेल की बेसन किती कोरडं दिसत आहे, पण जसं जसं आपण भाजत जाणार आहोत तसं तसं बेसनमधलं तेल रिलीज होईल आणि बेसन छान पातळ होईल. मी जी तेलाची क्वांटिटी घेतलेली आहे ती एकदम परफेक्ट आहे, त्यामुळे तेल जास्त होणार नाही आणि लाडू वळून झाल्यानंतर ते इकडे तिकडे रेलणार नाही. चमच्याने असं दाबत दाबत आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये ज्या बी गुठळ्या तयार होत आहेत त्या फुटल्या जातील. बेसन बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे. जितक्या बारीक गॅसवर आपण ते भाजून घेऊ तितके लाडू आपले खमंग तयार होतात. बेसन बारीक गॅसवर भाजल्यामुळे ते व्यवस्थित भाजलं जातं आणि नंतर त्याचा कच्चेपणा राहत नाही आणि त्यामुळे लाडूची शेल्फ लाईफ पण वाढते आणि लाडू टाळ्याला चिकटत नाहीत. तुम्ही बघू शकता की आपलं बेसन हळूहळू तेलकट व्हायला सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये ज्या मोठ्या मोठ्या गुठळ्या असत्या त्या देखील फुटलेल्या आहेत. बेसनमध्ये अजूनही थोड्या थोड्या गुठळ्या शिल्लक आहेत, त्या आपल्याला कंटिन्यू हलवत राहून फोडायच्या आहेत. बेसन लाडू बनवताना वेळ तर खूप लागतो आणि मेहनतही खूप लागते, पण त्यानंतर खूप छान लाडू तयार होतात. बेसन तेल सोडायला लागलेलं आहे आणि पातळही होत चाललेलं आहे, पण अजून आपल्याला ते गोल्डन कलरचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बेसन भाजण्यासाठी आपल्याला जाड बुडाचं भांडं वापरायचं आहे, म्हणजे आपलं बेसन पटकन करपणार नाही आणि व्यवस्थित भाजलं जाईल. बेसनचा कलर गोल्डन झालेला आहे, ते छान भाजून झालेलं आहे. आता थोडंसं थंड होण्यासाठी ते आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. बेसन थोडंसं गरम असतानाच आपल्याला त्याच्यामध्ये पिठी साखर टाकायची आहे. मी 1 कप पिठी साखर टाकली आहे आणि साखर बारीक करत असतानाच मी त्याच्यामध्ये इलायची सुद्धा टाकली होती. पीठ थोडंसं कोमट झालं की आपल्याला साखर आणि बेसन पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ आणि साखर मिक्स झालेली आहे. आता आपण याचे लाडू बनवून घेऊयात. लाडू बनवण्यासाठी थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आहे आणि ते दाबून आपल्याला छान गोल गरगरीत लाडू बनवून घ्यायचा आहे. जर आवडणार असेल तर लाडू बनवताना आपण याच्यामध्ये मनुके सुद्धा टाकू शकतो. तुम्हाला असं वाटत असेल पीठ तर इतकं सुक्क दिसत आहे, मग याचा लाडू कसा होणार? पण काळजी करायचं काही कारण नाही. अतिशय सुंदर लाडू तयार होतो आणि तो खूप टेस्टी लागतो. तुम्ही बघू शकता की आपला मस्त गोल गरगरीत आणि पेढ्यासारखा बेसनचा लाडू तयार झालेला आहे आणि असेच आपल्याला बाकीचे लाडू बनवून घ्यायचे आहेत. माझे सगळे लाडू बनवून झालेले आहेत. आता याच्यावरती मी थोडासा बारीक केलेला पिस्ता लावून घेत आहे. तुम्ही बघू शकता की लाडू किती सुंदर झालेले आहेत. अशा प्रकारचे लाडू तुम्ही देखील या दिवाळीला नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप आभार.
बाय बाय.